रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रितेश, आजची आपली वस्ती जेजुरीवर येणार होतो आणि वाल्याला आपलं वस्तीचं ठिकाण होतं. हो नक्कीच आपण वाल्याला थांबणार होतो, तर वाल्यावर ना काही प्रॉब्लेम झाले तुला, पण आता आपल्या वस्तीकडे निघालो म्हणजे लोणंदला. म्हणजे जवळजवळ इथून मला वाटतं अजून आपल्याला 10-12 किलोमीटर चालायचं आहे. नक्कीच दुपारचे 12:15 वाजलेत आणि आपण नाश्त्यावर आता पुढे निघालेलो आहोत. तर पाय थकलेत का तुझे? पाय थकले तर असं काहीच नाही. जी, या इकडे काय बोलताय आता आपण कुठं वस्ती कुठे होती आपल्या मागे? वाल्याला. बोरवाडी वाल्याला होती. तर आता आपण चाललो लोणंद. कारण जागेचा आपला पुढचा हे व्हावा, म्हणजे जरा व्यवस्था व्हावी, नियोजन व्हावी यासाठी. अच्छा. आता पाय थकलेत का नाही तुमचे? नाही, पाय थकून काय फायदा आहे. मन तर नाहीच, मन ताजं. मन अजून विठ्ठलाच्या अजून नावानं. संध्याकाळी पर्यंत चाललो तरी चालेल. मित्रांनो, आता लोणंद कडे निघालेलो आहोत आणि सिद्धू थकलास का? वहिनी थकल्या आहोत. दमलो भाऊ, पण आता ठिकाणापर्यंत पोहोचायलाच पाहिजे. मी तर पदर घेतलाय डोक्यावर. आम्ही पण तुम्हाला- घेतलं नाही काय. कसं वाटतंय तुम्ही? तुम्ही लास्टलाच होत्या दोघी असं मला वाटतंय. थकलो जाम. थकल्या बघा, थकल्या मनांची नशीब थकल्या नाही बघा. सिद्धू काय अजून नाही दमलो. पुन्हा? 7-8 किलोमीटर आहे. कोणाची शब्द पण नाही निघत नाही सांगतो दमलो नाही 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 आहे, भरपूर टाइम आहे. ऊन लागते फक्त, त्याचा त्रास होतोय. ऊन लागते असं मला बाकी पण काही नाही. वाटतंय. चाललीत लोणंदच्या दिशेनं. थकल्यावर का वाटतंय का? नाही ना, नाही ना त्याच. तर मित्रांनो, हे बघा, ही आमची सगळी मंडळी आराम करण्यासाठी बसलेली आहे. चेहरा तर थकलेला दिसतात, मनांची थकली का नाही बघूया ना, विचारूया काय. जेवायला पण नाही दिला तू नाही. बालूसान आपण विचारू जेवायला कधी देतो. आज उपाशी लोणंदला डायरेक्ट याची ना. वहिनी काय वाटतं, कसं वाटतं खरांगा? तुम्ही सासवडला आले हो ना? आता आज तो 35 किलोमीटर होईल. मग दमले आहो का नाही? नाही ना, चालशील ना. बघा, ही सगळी मंडळी आराम करत. भाऊ काय हो, काय खाल्लं होतं तुम्ही? का तर वडापाव खाला. 12:30 वाजलं ना फक्त वडापाव. मग आता काय करणार, त्याला पर्याय नाही. गाडी अडकली ते सांगा आपली. ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये गाडी येऊ शकली नाही, नाही, त्याच्यामुळे नाश्ता येऊ शकला नाही, त्याच्यामुळे वडापाव भागा लागलं. जे ही वारीचा सोहळा आहे आपण. एक बोल, तू विषयच नको बोली. वारी म्हणजे का, वारी अशी असते, हा, तुम्ही सगळ्या गोष्टी घरच्या सारख्या बघाल तुम्ही, बघणार नाही. त्यामुळे वारीला यायचं असेल तर सगळं सगळं विसरून घरी या. विसरून सोडून या. हा. माऊली काय बोलताय? 8 दिवस झालं. माऊली काय बोलताय? आनंद आहे. बघा कसे आपल्या वारीतले वारकरी आहेत. काका काय थंडा पितास? थंडा पितोय बा, थंडा आहे, थंडा बरं वाटते का? बरं वाटतंय. आमचा रघुनाथ काका काय किसन काय? एकदम मजेत, टणटणीत. कसं वाटतंय? आपण जवळ 25 किलोमीटर चाललो का? जास्त पण कमी नाही. तरी पण अर्ध्या वाटेला येतंय, पुढे चालत राहा. ट्रॅफिक असल्यामुळे पर्याय नाही त्याला. पुढे चालत राहा. त्याला विलाज नाही, ना विलाज आहे. व्यवस्थित. हो, रामकृष्ण हरी माऊली. लाया देतात. काय बोलताय? थकवा आहे का काय? खूप थकवा आलेला आहे सध्या, पण तरी एनर्जी काय संपलेली नाही. नाही, प्रवास अजून चालू आहे, तो पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. थांबायचं नाही. प्रकाश महाराज, लोणंद किती लांब आहे? काय नाही, इथून आता पुढे गेलो ना आपण, का पुढे एक लागल, ब्रिज लागल, ब्रिजच्या पलीकडे गेलो काय, झाड लागेल. ब्रिज लागेल, ब्रिज लागला, एक झाड लागेल आंब्याचा. तो नेहमीचा तुमचा डायलॉग आहे. तुम्ही खरा खरा सांगा आता. आता 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर प्रेमाने म्हणजे जवळजवळ 13-14 किलोमीटर मित्रांनो आहे असं नाही, वाटतं नाही, लोणंद. एवढं नाही, 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 हा. दुपारी बसवणार नाही. तर आमचे संतोष महाराज आहेत. आज बकरी झाली मात्र. हो, आज आमच्या महाराजांची बकरी झाली, कारण तर बघा काय खायचं. बरं दादा थकलाच का? थकला नाही, थकणारच नाही. तो माणूस एनर्जी कधी बघा किती पण त्रास होतो, चेहऱ्यावर हसू आहे. चेहऱ्यावर तेज आहे संतोष महाराजांच्या. झोपला होता मागाशी. पण आज मात्र सगळ्यांची बकरी होणार असल्या हा. उन्हामध्ये, कारण एवढा उन्हाने पहिल्यांदाच चालणार आहोत. होणार आहे काय, झालंय काय? झाले आता पोहोचायचो आहे. काय तुला काय बोलायचं आहे का? काय बोलतो का? आनंदाने चालते मी. काय बोल आनंदाने चालतं म्हणजे आम्ही पण आनंदातच चालतोय. हात बाहेर दोघं. काय करणार? ठीक आहे, नाही, तो एकदम आत बाहेरचा माणूस आहे. आत बाहेर. हॅपी नाही. तो आत बाहेरचा माणूस आहे.
आमच्या 12 महाराज बघा चिवडा खातात. आम्हाला काय लेनदेन नाही, आम्ही आनंदी आहोत. पांडुरंगाचं नाव घेतल्यावर आज सर्व पिंगला बिंगला चालू करणार ते सर्व गाणं आता पिंगला, आता आमचा पिंगला झालाय ना, तुम्ही पिंगला कुठे करता मामा? काय बरोबर वाटते ना? हे बघा ही सर्व मंडळी थकलेले आहे. थकले नाही, हा महत्वाचा मुद्दा मला आवडला. एनर्जी आहेच. बघा मित्रांनो, वारीमध्ये यायचं असेल तर व्यवस्थापेक्षा अवस्था काय, याला महत्व द्या. बघा मामा, बघा एनर्जी. तू काय चिवडा खाते का काय? अजून 15 किलोमीटर चाललाच आहे. हा 15. काकी काय दमलीस? मुला गावला दमली का तू? नाही ना. प्रत्येक वारकऱ्याला विचारलं की थकलो का, तर ते सांगतात नाही थकलो. म्हणजे एनर्जी आहे प्रत्येकामध्ये. बघा मित्रांनो, भंगारबाचे भाऊ, आपली काही वार्ता होईत नाही. रामकृष्ण हरी माऊली. चेहरा एकदम ताजा तवाना दिसतोय. तरी पण 25-26 किलोमीटर चाललो आपण. पांडुरंगाची कृपा. अजून 12 किलोमीटर झालाच आहे. तरी पण चालू बिंदास. बिंदास ना. देवाची त्यांच्या कृपा ना. नावाचीच ताकद आहे. मग काय म्हणता शंकर, कसे आहात? एकदम मजेत. बरं वाटतंय का? बरं वाटतंय, पण थकलोय थोडा. परत एनर्जी येते. येईल ना. येईल 100%. धन्यवाद. गोरख काय म्हणतो, कसं वाटतंय? मजेत ना. काय आमचा मामा आणि ही आमची मामी जोड्या राहिलीन. म्हणजे आम्हाला काही नाही भेटला तरी पण ती मामाला काहीतरी घेऊन आता येणार. मामी कसं वाटतंय? अरे दमलीच का नाही? दमली हा दादा. आणि मामा आणि मामीच्या मध्ये आणि भाच्या बघा. कोरे का? सॉरी, मानस पुत्र. जा जा जा, आपण जा. तू काय बोलते, कसा आहेस? मजेत. मी नाही घेतलेला का नाही? आमचं काय कसं वाटतंय? एक नंबर ना. सकाळपासून घुसलान घातले न चालायला. सकाळी 5 वाजल्यापासून चालायला सुरुवात केली. माझा डोपा आहेत ना, फेरिंग सर कर 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 करतात. ते आता आहे जवळजवळ 7 किलोमीटर आहे. पण आहे ना? सर्वांना 2 ते 12 आहे. आहे तुझं नाव काय? नाही म्हणते तू रथाच्या पाया पडायला डायरेक्ट घुसत ती गाडी नसते, मग काय असता? हा जाऊ दे. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? बरं वाटतंय का? माऊली काय कसं वाटतंय? बरं वाटतंय ना. आणि ही सगळी आमची मंडळी. ताई थकल्या वाटतं, चेहरा पडला नाही ना. काय काय कसं वाटतं? ते बा एनर्जी ड्रिंक आणली, चिवडा आणलाय. यांची सगळी मंडळी बघा. आमचे हरिभाऊ इथे बसलेत. हरिभाऊ थंडा द्यावा लागेल म्हणून लक्ष नाही द्यास का काय? राहू दे आता काय. राहू दे आता काय. आई कशा आहात? 25 किलोमीटर चाललो ना आपण. 25 किलोमीटर चाललो. पाय ना पोराला. ठीक आहे, मग चालशील ना. बरं आहे. बसू तुम्हाला चालला लास्ट पर्यंत चालायचा. तुम्ही निश्चित होते, आम्हाला माहिती आहे. बरं वाटतंय ना तुम्हाला? ताई थकल्यावर वाटतंय? मस्त वाटतंय ना. बघा ही सगळं चेहरा खुश आहे त्यांचं सगळ्यांचं. नाही ना आता बालाराम महाराजांकडे माहिती देणार आहो मी. तुम्हाला कसं वाटतंय? आता नाचायचं दिवसभर चालतो ना असं वाटतं माऊलीच्या पाठची. माऊली आज काढली पुण्याची. कसं काय दमल्या झोपलेल्या? बरं वाटतंय ना तुम्हाला? दमल्या. काल तुमचं एक टाइम होतं ना, कोणतं एक टाइम होतं त्याच्या मुलं जास्ती चालायला लागला. अजून 12 किलोमीटर चालायच आहे. एक टाइम आहे. ठीक आहे, तुम्हाला वेपर देतून असंच काय चालेल. आयो कसे आहेस? बरं वाटतंय ना. काकड्या खातात, बिस्किट खातात रे. महाराज काय बोलता?
दमलाव दमलाव अजून 12 किलोमीटर चालायचं आहे. काय शिवडा दमलाव आणि ते काय ते काकडी बघा सगळी काकडी आंबा याच्यावर खात आहे सगळी जण. काय म्हणतात दमली का दिवसभर चालला ना त्यालाच बोलतात पंढरीची वारी. वारी ना मग भारी आहे काम. चला चालूया आपण. वहिनी काय खाताव काय दमल्याव नाही ना ठीक आहे. एकटेच का चेहरा पडला एकदम तुमचा चेहरा पडला. सगळी बघा एनर्जी आता परत चालणार आहेत. आई दुकान मनाला दुकानं नाहीत का काय बरं या रामकृष्ण चालेल. चला का घ्या तुळशी चला. हे संदीप महाराज आता आमची वारी निघालेले. तर मित्रांनो जवळ 25-26 किलोमीटर चाललेलो आहोत. अजून 12-13 किलोमीटर चालायचं आहे. दुपारचे 12:30 झालेले आहेत तरी पण आमची मंडळी एनर्जेटिक आहे. त्यांच्यामध्ये एनर्जी आहे आणि आम्ही आता लोणंद पर्यंत जाणार आहोत. तर काय बोलतो रितेश जाऊ ना. अरे काय आता आपण लोणंद पर्यंत जायचंय जाऊ ना. बघा, माऊली घेऊन जाणार आणि आपले सदा साक्षात पांडुरंग मामा आपले काय बोलताव जाऊ ना आपण आरामशी आरामशीर ना. अशोक बाबा काय तपली काय आपल्याला लोणंद पर्यंत जायचंय. काय करायचं मग अरे म्हणजे आरामशीर आपण जाऊ. काय करायचं लोणंद पर्यंत लोणंद जाऊ का लोणंद जाऊ परत जाऊ कसंही चालत जाऊ पण पण जा आपण ना. लोणंद पर्यंत आम्ही जाणार. जाणार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी माऊली. कृष्णारी माऊली आता आपण जवळजवळ 25 किलोमीटर चाललो. 12:30 वाजलेत आणि अजून आपल्याला 12 किलोमीटर जायचं. तर काय बोलताय तुम्ही. काय आता श्रींची इच्छा आहे काय आपल्याला चालवायला देतील. नाही ना पांडुरंग आपल्याला घेऊन जाईल. पांडुरंग घेऊन जाईल आपल्याला. काय बोलताय कशात. तर आता आपल्याला जवळ 12 किलोमीटर चालायचं आहे. दुपारचं ऊन आहे तर आहे सगळ्यामध्ये एनर्जी आहेत. एनर्जी खूप आहे आपण ऊन खूप आहे त्याची कृपा पण मजा येते त्याला. माझ्या मजा येते ना काय दुपारच्या वस्तीचा जरा प्रॉब्लेम झाला मला आपल्याला. नक्कीच. काय बोलता दमलो का हा चाललो देवाच्या कृपेने चाललो माऊलीच्या कृपेने चाललो. इकडून या. किशोर किशोर काय बोलताय थकलेत का कसं वाटतंय तुम्हाला. एकदम आनंद वाटतोय. हा वारी चालली हा समाधान वाटतोय. समाधान वाटतंय ना. हा समाधान तेवढा जरी टाइम झाला तरी पण समाधान वाटतोय आम्हाला. समाधान. बघा आपली मंडळी नाचत चाललेली आहे. आनंदाने चालले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाही दमणं हा प्रश्नच नाही. नाहीत ना. एक तर आपण वारकरी पण आहेत आणि धारकरी पण आहोत आम्ही. आमच्या जेवणाची व्यवस्था बालकिसन भोईर यांनी केलेली आहे. बालू तुम्हाला खूप त्रास झाला ट्रॅफिक मध्ये अडकलेलात काय करणार आम्ही बघा आणि तरी देखील तुम्ही जवळजवळ वेळेवर पोहोचलात. काय घेऊन अभिनंदन. पाणी तर पाणी पण तुम्ही पोहोचलात काय हरकत नाही बालू. तर चला विश्रामाची जागा मित्रांनो आमची आलेली आहे. बरं वाटते का लय भारी जोरात लय भारी लय भारी. त्याला बोलतात वारी. वारी चला रामकृष्ण हरी. मित्रांनो आपले भोईर मामा विश्रामाला बसलेत. भोईर मामा पण आता वाल्हेवरनं निघालो नाही जेजुरीवरनं निघालो ना. तर कसं वाटतंय तुम्हाला आता. एकदम चांगलं वाटतंय. चालायला काय तेवढा उन्हाचा त्रास वाटत नाही. हा थोडा बैठक होतं थोडीशी बस थोडी चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना. आणि वायकर काय बोलताय कसे आहात. काय रे बरं वाटतं. बरोबर आहे. थोडा थकवा जाणवतो तुमच्या चेहऱ्यावर. जास्त चांगलं झालं ना आज जास्त जास्तीत झालं कारण किलोमीटर पर्यंत चाललो. किती वाजले असतील दुपारचे जवळजवळ दुपारचे 1:15 वाजलेला मला वाटतं. बरोबर. पण एनर्जी आहे की नाही. भरपूर आहे आज. माऊलींचं नाव घ्यायचं विठ्ठल मनोहर आपली गाडी ट्रॅफिक मध्ये अडकलेली आम्ही ऐकलेलं आहोत. भरपूर तकलीफ झाली आम्हाला. तकलीफ बरोबर आहे. वारकऱ्यांची पण आम्हाला भरपूर म्हणजे अशी हे होत होती. हा. त्यांना नाश्ता कधी पोचतोय. हा म्हणजे गैरसोय झाली म्हणून तुम्हाला खेद. पण आम्हाला काही नाही वाटलं
कारण मला वाटलं ना आम्ही वारीला आलोत. काय वायकर बरोबर ना? नाही काहीच वाटलं नाही. आम्ही वारीला आलोत मामा, बरोबर ना बोलतोय? वारीला आलोत, थोडी गैरसोय होणारच आमची, पण प्रेमा खातीर बनवला होता तो. हा भेटला पाहिजे वारकऱ्यांना. अच्छा. मग पण नाही तो भेटला. ठीक आहे, हरकत नाही, आम्हाला उद्या घाला चांगलं काहीतरी आयटम. तर मित्रांनो, आपल्या वारीतले दिनेश टनेल आपल्या सोबत आहेत. दिनेश टनेलजी, काय वाटतोय आज आपण बरेच चाललो? खूप मजा आहे, खूप म्हणजे खूपच मजा. हा, मजा येते ना? पण थकवा आहे की नाही? अजिबात नाही. अजिबात नाही. अजून आपल्याला 10 किलोमीटर या चालायचं. वारीसाठी मी अमरनाथ यात्रा पुढे ढकलली. अच्छा, हो, आता इथून गेलं लगे अमरनाथला जाणार. जाणार आहे. कष्ट आलेला आहे. ताई काय आणला? अरे वा, दुपारी दुपारी शिरा खाऊन मजा येईल. घरीन बनवला शिरा. चला, धन्यवाद. माणसं मोकळ झालं. का ते आपल्याला पचन नाही होणार. दमलाव दमलो अजिबात नाही. अजून आपल्याला 5 किलोमीटर चालायचं आहे. चालू बिंद 10 किलोमीटर काहीतरी. मग कसं वाटत आता? एकदम एनर्जेटिक. सगळी लोक आराम करतात. कसं वाटतं खरं सांग. खरा सांगते, मस्त वाटते. आता आपण शिरा घालाय, हा, शिरा खाला. मग मगाशी पाव खाल्ल्यावर वर आपण. मग आता जास्ती आला ते. हा, जास्त झाला. मग बरं वाटतंय ना? हा, बरं वाटतं. ताई तुम्हाला काय? मस्त. तुम्ही काय बोलासूच नाही, दमले आहो का नाही? दमलं म्हणजे लय दमलं, पायच नाही उचललं. आता जास्ती सवय नाही ना. प्रवास जास्ती आला ना आपला. प्रवास जास्त झाला. या पिल्या इथं बसून. त्या मी दाखवणार नाही. मामी काय कसं वाटतंय? मस्त वाटतंय. दमले आहो नाही दमलं नाही. तुम्ही? अजून आपल्याला 10 किलोमीटर चालायचं आहे? हा, चालेल. चालेल. पांडुरंगाला भेटल्याशिवाय दमणार नाही. नाही जमणार का? दमणार. बोला. काय खाला आहो शिरा? आता जेवण भेटणार नाही, आता सांगतो. 10 किलोमीटर असेल. 5 किलोमीटर आहे. यांना 10 सांगतोय मी. मग चालू आम्ही. 5च किलोमीटर राहिलाय. बाई काय चेहरा थकलाय? काय करायचं, सर्दी झाली. सर्दी आली ना? सर्दीच्या मुलं. अजून 5 किलोमीटर चालू. 5 नाही तो 6-7 असेल. असं होईल. आपण 5 पकडत आहे ना? बरं वाटते का? चेहऱ्यावर हसू आहे ऐकून, म्हणजे थकवा जाणवं नाही. ठीक आहे. पांडुरंगाला भेटायचं आहे ना. ती पाहिजे ना ओढ तुम्हाला. दमल्यावर का वाटते का? नाही ना? चालेल. काय बोलताय, कसं वाटतंय? आम्ही आता वाडीत आहोत, आता विश्राम करायला थांबलेलो आहोत. हा, पुढं टाइम तर नाही सांग. व्हिडिओ कॅमेरा नाही दाखवा तुम्ही. दुपारचा 1 वाजलेला आहे. व्हिडिओ कॅमेरा दाखव एकदा. हा. व्हिडिओ कॅमेरा दाखव असा. व्हिडिओ शूटिंग आपली व्हिडिओ शूटिंग बघा. आमची बामजी मामा स्पेशल व्हिडिओ शूटिंग असते नेहमी. कधी पण तुम्ही कॉल करा. कसं वाटतं तुम्हाला आता मामा? बदलली शूटिंग? मला मस्त वाटतं. मस्त वाटते ना?